बातमी इन्व्हिडिया संदर्भात. इन्व्हिडियानं इतिहास रचलाय. काय नेमका इतिहास रचलाय पाहूयात. एनव्हिडिया कंपनीबद्दल महत्त्वाची बातमी आहे. कंपनीचं मूल्यांकन येत्या काही वर्षात 10 लाख कोटी डॉलर्सचं मूल्यांकन पार करू शकतं. सध्या या कंपनीचं मूल्यांकन जवळपास 5 लाख कोटी डॉलर्स इतकं आहे. मूल्यांकनाचा निकष लावला तर इन्व्हिडिया जगात क्रमांक 1 वर येते. त्यानंतर गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉनचा क्रमांक लागतोय. मात्र ज्या वेगानं इन्व्हिडियाला मिळणाऱ्या ऑर्डर्स वाढत चालल्यात आणि एआयचं प्रस्थ वाढत चाललंय, तो वेग पाहिला तर 10 लाख कोटींचं मूल्यांकन दुरापास्त वाटत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही कंपनी फारशी कुणाला माहीतही नव्हती. मात्र एआयचं प्रस्थ वाढलं आणि मग इन्व्हिडिया त्याचा अविभाज्य भाग बनली. कारण ही कंपनी अशी एक वस्तू बनवते ज्याच्याशिवाय आजच्या घडीला जग हे चालू शकत नाही. ती वस्तू म्हणजे सेमीकंडक्टर चिप. या अशा शेकडो हजारो चिप्सनं एक GPU बनतो जो एआयचा मेंदू म्हणून काम करतो. नेमकं हे GPU बनवण्यात इन्व्हिडियाचा हातखंडा आहे. ते केवळ चिप बनवत नाहीत तर त्यासंबंधीची संपूर्ण यंत्रणाच पुरवतात. परिणामी आजच्या घडीला ओपन AI असो किंवा गुगलचं जेमिनाय, ते चालतात इन्व्हिडियाच्या चिप्सवर. यामुळं इन्व्हिडियाची घोडदौड आणखी बराच काळ सुरू राहणार यात वाद नाहीये. इन्व्हिडिया नक्की करते काय ते पाहूयात. 90च्या दशकामध्ये ही कंपनी गेमिंगसाठी लागणाऱ्या चिप बनवायची. मात्र भविष्यात एआयचा काळ येणार हे संस्थापक CEO हुयांग सेंग यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांनी एआयसाठी लागणाऱ्या चिप आणि सॉफ्टवेअर सातत्यानं यामध्ये गुंतवणूक केली. एआयसाठी प्रचंड कार्यक्षमतेच्या चिप लागतात. त्याला GPU असं म्हणतात. एआयसाठी समांतर संगणकीकरण करावं लागतं आणि यासाठी GPUची गरज लागते, जी हे कंपनी बनवते. 2017 मध्ये कंपनीचे चांगल्या अर्थानं ग्रह फिरले. एआयची चाहूल लागली आणि GPUची मागणी कित्येक पटीनं वाढली. एनव्हिडिया केवळ चिप बनवत नाही तर सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंग यंत्रणा सुद्धा बनवते. एनव्हिडियानं कुडा सॉफ्टवेअर बनवलं जे AI ॲप्स बनवण्यात मदत करतं. बहुतांश AI कंपन्या एनव्हिडियाच्या चिप, GPU आणि कुडा सॉफ्टवेअर वापरत आहेत. त्याला प्रचंड मागणी सुद्धा आहे. गुगल, मेटा, ओपन AI, ॲमेझॉन, अँथोपिक AI या कंपन्या हजारो कोटी डॉलर्स एआयवर खर्च करतायत. यातील मोठा वाटा इन्व्हिडियाच्या चिप आणि सिस्टमवर खर्च होतोय. इन्व्हिडिया तांत्रिकदृष्ट्या प्रचंड पुढे. प्रचंड नफा कमावल्यावर सुद्धा गुंतवणूक कमी केलेली नाही. तर विख्यात लेखक आणि IT क्षेत्राचे तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. त्या कंपनीचे आकडे मी फक्त वाचून दाखवतो. हे केवढे प्रचंड आहेत ते पहा. एनव्हिडियाचा रेव्हेन्यू म्हणजे सेल्स, विक्री ही दर वर्षाला $330 बिलियन आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत ती $630 बिलियन होईल. म्हणजे त्यांची स्टॉकची व्हॅल्यू, शेअर्सची व्हॅल्यू गेल्या 5 वर्षात 977% जवळपास 1000% वाढली. त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे प्रत्यक्ष सगळ्या शेअर्सची नंबर आणि त्याला शेअरच्या किमतीने गुणलं तर ती $5.4 ट्रिलियन होते. म्हणजे आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो, अजून आपण 3 काहीतरी आहोत. म्हणजे भारताच्या GDPच्या पेक्षा जास्त त्यांची मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि काही वर्षात ती $10 ट्रिलियन होईल. ती जगातली सगळ्यात मोठी मार्केट कॅपिटलायझेशन असलेली कंपनी असेल असं म्हटलं जातं. अँथ्रोपिक, ओपन AI, इंटेल, नोकिया आणि आणखीन अशा 8 कंपन्यांबरोबर त्यांचे करार झालेले आहेत. आणि जेन्सन हुआंग नावाच्या एका तैवानच्या माणसाने चालू केलंय. ही कंपनी चालू केली. पहिल्यांदा हॉटेलमध्ये कब्बशा विसरणारा मनुष्य, नंतर स्टॅनफर्ड मधनं शिकला आणि त्यानंतर त्याने ही कंपनी काढली. पहिल्यांदा एनव्हिडिया ही GPU म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स बनवत असे गेम्ससाठी.
आपल्या लॅपटॉपमध्ये सीपीयूज असतात, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतं, त्याच्यापेक्षा अनेक पटीने जीपीयूज हे पॉवरफुल असतात, कारण ते पॅरलल प्रोसेसिंग करू शकतात आणि त्यांची क्षमता खूप जास्त असते. आपल्या व्हिडिओ गेम्सना सुद्धा ते सलग दिसावेत आणि चांगले दिसावेत म्हणून जीपीयूज लागतात. आणि गेम्सची डिमांड जशी वाढली तसं एनव्हिडियाचे सुद्धा शेअर्स वाढले, विक्री वाढली आणि एनव्हिडिया जास्त पॉप्युलर व्हायला लागली 2000 ते 2010च्या सुमारास. पण जेव्हा चॅट जीपीटी आलं आणि चॅट जीपीटी, जेमिनाय आणि इतर सगळे अँथ्रॉपिक वगैरे, क्लॉड वगैरे, ही सगळी जेव्हा त्यांची सुरुवात झाली तर त्या सगळ्या मंडळींना, ज्याला LLM म्हणतात, लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतात, त्याला मोठी डेटा सेंटर्स लागतात. आपल्याला तर आपण नुसतं प्रश्न विचारतो, चॅट जीपीटी उत्तर देतो, म्हणजे उत्तर देण्याच्या मागे अक्षरशः लाखो जीपीयूज लागतात. सगळे जीपीयूज एकमेकांशी कनेक्टेड असावं लागतात आणि त्याचं डेटा सेंटर उभं करावं लागतं. यासोबतच JM विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.